जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. कालपर्यंत आपण 9व्या दशकातील दुसरा समास पाहिला, ब्रह्मनिरूपण. या समासाच्या शेवटी एक ओवी आलेली होती. आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असोन निशेष नसावे विवेक बळे. या ओवीला आपण स्पर्श केला. या ओवीकडे आपण थोडं पुन्हा पाहू आणि मग तिसरा समास निस्संदेह निरूपण सुरू करू. त्याचं कारण असं, या ओवीमध्येच निस्संदेह निरूपण समासाच्या सुरुवातीचं बीज आहे. निस्संदेह निरूपण समासाच्या सुरुवातीला श्रोत्याने एक शंका उपस्थित केली आहे. त्याला आधार ब्रह्मनिरूपणामधली ही शेवटची ओवीच आहे. समर्थ या ओवीमध्ये जो आत्मज्ञानी महात्मा आहे तो कशा पद्धतीनं राहतो किंवा कसा असतो हेही सांगतात, आणि ज्याला त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे त्याला तसा अभ्यासही सांगतात. आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असं ते सुरुवातीला म्हणतात. मौन्य भंगू देऊ नये म्हणजेच कदापि शब्दावरती येऊ नये अशी खबरदारी समर्थ सांगतात. म्हणजेच कदापि द्वैतामध्ये मिसळलं जाऊ नये. आता श्रोता देहबुद्धीमध्येच आहे, त्यामुळं देहबुद्धीमधून अनुभव घेणं आणि देहबुद्धीमध्येच राहणं हेच जीवन आहे. तर अशा परिस्थितीत मौन्य न भंगावे, शब्दावरती कधी येऊ नये, अनुभवावरती कधी येऊ नये, द्वैतावरती कधी येऊ नये, हा उपदेश ऐकायला ठीक वाटतो पण तसा समजत नाही. आपण कायमच द्वैतात आहे ना, मग द्वैतावरती न येता राहायचं कसं? समर्थांनी सांगितलं करून काहीच न करावे, आणि पुढं असं पण म्हणाले असोन निशेष नसावे विवेक बळे. तर हे जमायचं कसं हा मुख्य मुद्दा आहे. करायचं तर आहे देहानं कर्म, पण त्या ठिकाणी राहायचं नाही. असायचं तर आहे देहानं, पण नसायचं पण आहे देहबुद्धीच्या ठिकाणी. हे जमायचं कसं? हा प्रश्न पडतो कारण जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा कर्मामध्ये लिप्त होण्याचाच आजपर्यंतचा अनुभव आहे. कोण श्रवण करत आहे आत्ता निरूपण? आपणच तर करतोय, आणि आपण श्रवण करत आहे या अनुभूतीपासून आपल्याला लांब जाता येत नाही. मग याला उपाय काय? केलं तर जात आहे कर्म, पण काहीच न करावे अशी स्थिती मात्र नाही आहे. असोन ही गोष्ट घडतीये, आपण आहोत, पण निशेष नसावे हे काही घडत नाही आहे. समर्थ ज्या विवेकाचा उल्लेख करतात तो विवेक शाब्दिक समजतो, पण त्या विवेकाचं बळ वापरायचं म्हणजे नेमकं काय? बळ वापरून समर्थ म्हणतात करून काहीच न करावे किंवा असोन निशेष नसावे असं राहावं. आणि हाच प्रश्न श्रोत्यानं उपस्थित केलाय. ही अवस्था आत्मज्ञानातील अवस्था आहे, आणि प्रश्न उपस्थित केला जात आहे देहबुद्धीच्या भूमिकेतून. म्हणून दोन्हीतील सूक्ष्मता समजून घेणं आवश्यक आहे. श्री महाराजांनी अतिशय सोप्या पद्धतीनं एक विषय समजावून सांगितलेला आहे की सहवासामुळं आपल्याला देहाचं प्रेम आलेलं आहे, तर भगवंताचा सहवास केला तर भगवंताचं प्रेमही येईल. श्रोत्याजवळ जी देहबुद्धी आहे तीही सहवासानंच आलेली आहे. कशाचा सहवास? तर देह मी या भावाचा सहवास, म्हणजे उत्तर सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये लपलेला आहे. त्या साधनेमध्येच मी आत्मा या भावाचा जन्म होईल. त्या भावाला दृढ धरलं म्हणजेच साधनेमध्ये मिळणाऱ्या आत्मशांतीला चिंतनानं दृढ धरलं तर मी देह नाही याचाही अभ्यास होईल. जसा अभ्यास होईल की मी आत्मा, तशीच आत्मबुद्धी स्थिर होत जाईल. आणि मग ज्याची स्थिर होते तो मग करून काहीच न करावे किंवा असोन निशेष नसावे अशा स्थितीत राहू शकतो. त्याच्यासाठीही बळ लागतं, कारण त्याच्याजवळही इंद्रिये आहेत, देह आहे, मन चित्त सगळं काही आहे. म्हणून विवेकाच्या बळानं ती स्थिरता त्यानं राखलेली असते.
निस्संदेह निरूपणामध्ये श्रोता प्रश्न विचारतोय, श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, हे असं कसं ब्रह्मज्ञान, काहीच नाही असोन हे केवी घडे. प्रश्न किती स्पष्टपणे विचारलाय पहा. हेच दासबोधाचं वैशिष्ट्य आहे. दासबोध केवळ एकच गोष्ट आणि एकच बाजू ठळकपणे मांडत नाही, अनेक गोष्टी मांडतो आणि वेगवेगळ्या बाजू पण मांडतो. श्रोत्याचा प्रश्नही तितक्याच परखडपणे समर्थ समोर ठेवतात आणि मग उत्तरही तितक्याच परखडपणे देतात. पुढची ओवी आहे, सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोगता, सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसी, तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोगता, स्वर्ग नरकही आता येण्याची न्याये, जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, परितो भोगून अभोगता योगी, यातनाही तया लागी येण्याची पाडे, कुटून नाही कुटीला, रडोनी नाही रडला, कुंथोन नाही कुंथिला योगेश्वर. या ओव्या अगदी स्पष्ट आहेत आणि तशाच आपण समजून घेऊया. श्रोता म्हणतो, सगळी कर्म करून अकर्तेपणा, सगळे भोग भोगून सुद्धा अभोगतेपणा, सगळ्यांमध्ये राहूनही अलिप्त असणं म्हणजेच अलिप्तपणा येईल कसा. तथापि आपण म्हणता की योगी भोग भोगून अभोगता राहतो, तर मग स्वर्ग आणि नरक यांच्या भोगांना हा अभोगतापणाचा नियम लागू करायला पाहिजे, म्हणजे त्यालाही स्वर्ग नरक नसलाच पाहिजे. तर्कही उपस्थित करतोय श्रोता, प्रश्नही उपस्थित करतोय आणि अविश्वासही दाखवला जातोय. सगळ्या दृष्टीनं हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपणही अंतरात असेच असतो, पण आपल्यातील प्रश्न आणि दासबोधातील श्रोत्याचा प्रश्न याच्यात फरक आहे. उत्तर दिल्यानंतर श्रोता तो विश्वासानं ग्रहण करतो. परमार्थात याचंच महत्त्व आहे, नाहीतर हा संवाद कधी संपणारच नाही. जन्म आणि मृत्यू यांचे भोग भोगावेच लागतात हे तर खरं आहे. श्रोता म्हणतो जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, पण ते भोग भोगून पुन्हा योगी हा वेगळाच राहतो, परितो भोगून अभोगता योगी. म्हणजे पहा, चर्मचक्षूंना असंच दिसतं ना की संत महात्मा जन्माला आलेला होता, आता त्याला कुणी शब्द वापरेल अवतरित झाला होता, कुणी म्हणेल की प्रगट झाला होता. शब्द कोणतेही वापरले तरी तो दृष्टीस पडला एवढी तथ्यता राहते. तो तर जन्ममृत्यूच्या पलीकडे आहे, तरीही जन्माला येऊन जन्म भोगतो. पहा, तोही आजारी पडतो, तोही जेवण करतो, तोही दुसरीकडे जातो, येतो, झोपतो, सगळं काही करतो. म्हणजे श्रोता प्रश्न विचारतोय की यात त्याचं वेगळेपण ओळखायचं कसं किंवा त्या अवस्थेत जायचं कसं. श्रोता म्हणतो नुसतं जन्माला येत नाही तर भोगाच्या यातना भोगल्या जातात, पण त्या भोगूनसुद्धा योगी त्या भोगत नाही. आता याचा अर्थ असा होतो की कुटून नाही कुटीला, रडोनी नाही रडला, कुंथोन नाही कुंथिला योगेश्वर. तर योगी पुरुष जो आहे तो मार खाऊन मार खात नाही, शोकानं व्याकुळ होऊन रडतो पण रडतही नाही, शरीर दुःख सहन न होऊन अगदी कणतो पण कणतही नाही, जन्म नसोन घातला, पतित नसोन झाला, यातना नसोन पावला नानापरी. आता जन्माला येणं हे सुद्धा दुःखच मानलं गेलं ना, कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. शंकराचार्यही म्हणतात जन्म दुःखम जरा दुःखम. पण श्रोता प्रश्न विचारतोय पहा, त्याला जन्म नाही पण तो जन्माला येतो, म्हणजे तो आत्मस्थितीत आहे ना, मग आत्मा कुठे जन्म घेतो. पण तो जन्माला येताना दिसतोय जो सिद्ध आहे तो. पतित नाही येतो पण पतित होतो. जन्म आला म्हणजेच पतित झाला, आणि यातना त्याला नाहीत पण नाना प्रकारच्या यातना त्याला भोगाव्या लागतात. पहा, अनेक सिद्धांची चरित्र आहेत, संतांची चरित्र आहेत, त्यांनी यातना भोगलेल्या दिसतात. कुठल्याही यातनेशिवाय ते राहिलेले असतात, पण यातना त्यांच्या वाटेला येतातच. म्हणजे थोडक्यात वर करणी पाहता आपल्यासारखंच त्यांचंही जीवन दिसून येतं, पण ते त्यात असत नाहीत. हे कसं काय घडतं हा मूळ प्रश्न आहे. ऐसा श्रोतयांचा अनुमान,
श्रोती घेतले आड रान, आता याचे समाधान केले पाहिजे. समर्थ म्हणतायत, अशा पद्धतीनं श्रोता आड रानात गेलेला आहे, म्हणजे भरकटलेला आहे, म्हणजेच बुद्धीच्या अभिमानात गुंतून गेलेला आहे. पहा, मानवी बुद्धीचं एक वैशिष्ट्य आहे. जीवन जगण्यासाठी ती उपयुक्त आहे, साधना समजून घेण्यासाठी ती उपयुक्त आहे, साधनेला बसायचा निर्णय करण्यासाठी पण उपयुक्त आहे. पण परमात्मा मात्र ओळखू शकत नाही. बुद्धीच्या, मनाच्या, चित्ताच्या कक्षेत आत्मज्ञान येतच नाही. मग बुद्धी कुठे? तर तिथपर्यंतच जोपर्यंत विषय कळत आहे. प्रत्यक्ष साधनेमध्ये अशा स्थितीत जावं लागतं की आपण देहानं आहे पण भावानं तिथं नाही. आणि ही अवस्था जो भोगतो त्यालाच कळून येते. आपण खूप दमलो आहे, शारीरिक कष्ट प्रचंड झाले आहेत, म्हणतो की जरा विश्रांती घेतली पाहिजे बुवा. पण असं म्हणून विश्रांती मिळत नाही. जो आपल्या बाजूचा व्यक्ती गाढ झोपलेला आहे, ते निद्रेचं सुख जोपर्यंत आपण निद्रेत जात नाही तोपर्यंत मिळू शकत नाही. जागेपणी निद्रा कशी आहे हे समजून घेता येईल. जरा देहाचा, मनाचा विसर पडतो बरं का. आपली शुद्ध हरपते, शरीराला विश्रांती मिळते, मेंदूला विश्रांती मिळते. हे सगळं कळेल की? बुद्धीतच कळेल आपल्याला. आपण श्रवण पण इंद्रियांमार्फतच करू, पण झोप इथं नाही ना. झोप प्रत्यक्ष घेतली की झोप कशी हे कळून येतं. तसंच आत्मज्ञानाच्या शाब्दिक ज्ञानातून प्रश्न उपस्थित करणं म्हणजे आडरानात जाणं आहे. प्रत्यक्ष बसावं लागेल साधनेला आणि देहीचं विदेही कसं व्हायचं ही अनुभूती घ्यावी लागेल. समर्थांचे शब्द आहेत ना की असोन निशेष नसणे, हे प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय कळणार कसं? की आपण देहानं मात्र आहे पण तिथे मात्र आपण नाही, म्हणजेच देहभावात आपण नाही. समर्थ म्हणतात, अशा प्रकारे इथं श्रोत्यानं अनुमान काढलेला आहे, तर्क लढवलाय म्हणा किंवा विचार समोर मांडलाय म्हणा, अंदाज समोर मांडलाय म्हणा, पण तो तितकासा बरोबर नाही. म्हणून त्यांनी आड रान हा शब्द वापरलाय. आता याचं समाधान केलं पाहिजे असं ते करुणेनं म्हणतात. असं पहा, ब्रह्म आणि ब्रह्माबद्दलचं तत्त्वज्ञान हे समजण्यासाठी आहे. समर्थांचे शब्द होते, आत्म्यास नाही आत्मपण, हेची निस्संगाचे लक्षण, हे वाच्यांशे बोलिले जाण, कळावया कारणे. आत्म्यापाशी ही जाणीवच नाही ना की मी आत्मा आहे. हा विषय आपण निरूपणामध्ये सखोलतेनं पाहिलेला आहे. मग तिथे शब्द तरी कसा असणार? म्हणजे प्रत्यक्ष आत्मानुभूतीमध्ये जाणं हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. पण आपल्याला आत्मानुभूतीत जायचं आहे. आपण आत्ता देहबुद्धीमध्ये आहे. आपण मनाला सत्यत्व देतो, बुद्धीला सत्यत्व देतो. हा जो देह आहे तोच मी आहे असं आपण मानतो. हे आपल्याला कुणीतरी सांगावं लागतं, तर आपल्याला ते पटतं. दृष्टांत दिले की आणखी पटतं. मग आपण कोण हा विचारसुद्धा मायेमध्येच येतो, वाच्यांशामध्येच येतो. तो विचार आला, ते जर सद्गुरूंना विचारलं तर सद्गुरू सांगतात की तू ते ब्रह्मच आहेस. हा पण वाच्यांशच आहे. ब्रह्माबद्दल काहीच बोलता येत नाही, पण ब्रह्म हे समजावून सांगता येतं. मग समजावून जे सांगितलेलं आहे त्यातून विचारलेले हे प्रश्न आहेत. आता एक तर्क असा आहे की प्रश्न मग विचारायचेच नाहीत की काय? समजावून जे सांगितलेलं आहे त्यातूनच तर प्रश्न निर्माण होणार ना. मग श्रोता आडरानात कुठे गेला? श्रोत्याचं बरोबरच आहे की. श्रोत्याचं बरोबर असतं जर प्रश्न व्यावहारिक असता तर. इंद्रियांच्या माध्यमानं जे कळतं त्याचं ज्ञान दिलं गेलेलं आहे आणि मग इंद्रियांच्या मार्फत समजून घेऊन इंद्रियांच्या मार्फतच प्रश्न केला गेलेला आहे, तर हे आडरानात जाणं नसतं. पण सद्गुरूंनी, समर्थांनी इंद्रियांना जे कळून येत नाही ते आत्मज्ञान सांगितलेलं आहे. शब्दांचा वापर करून सांगितलं आहे ही गोष्ट खरी आहे, कारण तेच म्हणाले की तो वापर केला नाही तर ते सांगताच येणार नाही. शिष्यानं त्या अवस्थेत जावं म्हणून ते सांगितलं गेलेलं आहे. आता इंद्रियांना बाजूला टाकल्याशिवाय त्या आत्मज्ञानापर्यंत पोहोचता कसं येईल?
पण बाजूला न टाकताच त्या इंद्रियांवरतीच राहून आत्मज्ञानाबद्दलचा प्रश्न उपस्थित केला जातोय, म्हणून श्रोता आडरानात गेलेला आहे. तरी समर्थ करुणेनं म्हणतात की याचं उत्तर द्यावं लागेल, आता याचे समाधान केले पाहिजे. असं म्हटल्या म्हटल्या जे काही वक्ता म्हणतोय किंवा समर्थ म्हणतायत त्यातली सुरुवातीचे शब्द पहा. वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे. अतिशय प्रेमानं समजावून सांगतायत बरं का समर्थ, की तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण जरा सावध होऊन ऐका. श्रवण कशा पद्धतीनं करायचं याची सखोलता अत्यंत महत्त्वाची आहे. वरवर गोष्टी ऐकणे, नुसत्या बुद्धीत समजून घेणे आणि समर्थांना अपेक्षित श्रवण करणे यात फरक आहे. समर्थांना जे अपेक्षित आहे ते श्रवण असं आहे की तिथून पुन्हा तर्क वर न येता ती गोष्ट कृतीत उतरली पाहिजे. जसं श्री महाराज म्हणतात की तुम्ही नाम घ्या म्हणजे भगवंताचं प्रेम तुम्हाला येईल. याचं श्रवण घडणं म्हणजे समर्थांची काय अपेक्षा आहे ते पाहू. समर्थांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष नाम घ्यायला सुरुवात केली तरच भगवंताचं प्रेम कळेल, आणि श्री महाराजांनीही तेच सांगितलं. हे श्री महाराजांना सांगावं लागलं कारण प्रश्न उपस्थित केला गेला श्री महाराजांच्या पुढे की प्रेम कसं येईल. मग श्री महाराज म्हणाले की घेतल्याशिवाय कसं येणार, त्यामुळं आधी नाम घे. म्हणजेच श्रवण ही गोष्ट कृतीतून बाहेर आली पाहिजे. जर श्री महाराजांच्या या वाक्यावर तर्कच काढायला लागला व्यक्ती, अहो भगवंत निर्गुण आहे, भगवंतापाशी कुठला गुणच नाही, तर मग प्रेम तरी कसं असेल. मग भगवंताचं प्रेम येणं हे बोलणं विपरीत नाही का. हा झाला तर्क. आता हा तर्क काढणं म्हणजेच आडरानात जाणं. भगवंताचं प्रेम म्हणजे श्री महाराजांना काय अपेक्षित आहे, आत्म्याचंच प्रेम अपेक्षित आहे. आत्मा प्रेमरूपच आहे, प्रेमस्वरूपच आहे, आणि त्या प्रेमानंच आपण जगत आहे. पण आपल्याला असं वाटतं आपला देह आहे, आपले प्राण आहेत म्हणजे आपण जिवंत आहे, कारण हा देह म्हणजेच मी आहे. या भावातून सुटायला एक दोरी धरावी लागेल नामाची, साधनेची, ध्यानाची, अनुसंधानाची, तर आपण यातून बाहेर येऊ. बाहेर आल्यानंतर लक्षात येईल की आपण हे नव्हतोच, आपण आत्मस्वरूपच आहोत. बरं, तेही वेगळेपणानं कळणं आणि वेगळेपणा नसणं असे दोन प्रकार आहेतच ज्ञानामध्ये. विज्ञान नावाच्या प्रकारात जेव्हा साधक जाईल तेव्हाच सिद्ध दशेत जाईल की आता मला ज्ञान झालं ही जाणीव नाहीच, अहम ब्रह्मास्मी मधला अहम टाकून दिला. मग त्याला लक्षात येईल की भगवंताचं प्रेम कसं आहे. म्हणजे महाराज जे सांगतात की नाम घ्या भगवंताचं प्रेम येईल, हे आत्मानुभूतीचे बोल आहेत, नुसतं व्यावहारिक ज्ञान हे नाही. त्यामुळं व्यवहाराच्या दृष्टीनं ब्रह्मशाब्दिक समजून घ्यायचं आणि मग म्हणायचं ब्रह्म निर्गुण, निर्गुणाला प्रेम नाही, मग भगवंताचं प्रेम कसं येणार, याला म्हणायचं आडरानात जाणं. असं शिष्यानं केलेलं आहे, कारण श्रवण तितकं सावधपणे झालेलं नाही. श्रवण वर झालेलं आहे, बुद्धीत समजून घेण्यापुरतं झालेलं आहे. श्रवणातून जे करायला पाहिजे ते केलेलं नाही, म्हणून असे प्रश्न येतात. तरी समर्थ म्हणतात की तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे. तुम्ही बोलताय ते चूक नाही, तुमच्या दृष्टीनं ते बरोबर आहे, कारण तुम्हाला जो अनुभव येतो त्या अनुभवातून तुम्ही शंका काढलेली आहे. सांगितलं गेलेलं आहे आत्मज्ञान, ते ज्ञान जे इंद्रियांच्या पलीकडे आहे, पण इंद्रियांना जे समजतं तेच समजलं या भूमिकेवरती आपण आहे, तर त्या भूमिकेतूनच प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहे, पण सद्गुरूंकडून जे सांगितलं जातं त्याचं श्रवण आता सावधानतेनं करा. वक्ता म्हणे सावध व्हावे. ज्याचा अनुभव जैसा तो बोलतो तैसा, संपदे विण जो दिवसा तो निरार्थक. किती स्पष्ट वचन आहे पहा समर्थांचं. ज्याला जशा प्रकारचा अनुभव येतो तसाच तो त्याच्या जीवनामध्ये अर्थ काढतो. त्याच्या अनुभवानं प्रत्येकाचं जीवन ठरलेलं आहे. कुणाला विचारलं की जीवन सुखी आहे का, ज्याला सुखाचा अनुभव जास्त तो म्हणेल जीवनात सुखच सुख आहे, आम्ही दुःख कधी पाहिलंच नाही.
समजा एखाद्याला 2 वेळचं अन्नही नीट मिळत नसेल, शारीरिक व्याधीही असतील, तर तो काय म्हणेल, सुख ते काय असतं ते मी कधी पाहिलंच नाही, कायम दुःखातच आहे. उलटही घडू शकतं बरं का. एखाद्याच्या जीवनामध्ये तसं पाहिल्यास प्रापंचिक सुख काहीही नाही, तरीही तो समाधानात असू शकतो. तो म्हणू शकतो की भरपूर सुखी आहे, इतरांपेक्षा आम्ही पुष्कळ बरा आहे. म्हणजेच आपण जसे जीवनाकडं पाहतो तसंच आपला दृष्टिकोन असतो. आपल्याला जसा अनुभव येतो, ज्याचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा. पुष्कळांच्या जीवनामध्ये देवधर्म असत नाही ना, त्यांच्या जीवनामध्ये कोणती अडचण येते. स्वतःचं शिक्षण उत्तम झालेलं असतं, नंतर उत्तम नोकरी पण लागते, उत्तम पैसा मिळतो, उत्तम जोडीदार मिळतो, मुलं बाळं उत्तम होतात, ती पण उत्तम वाढतात, ती पण उत्तम शिकतात, कमावतात, त्यांचंही पुढं उत्तम होतं. पण घरात देव्हारा नाही, घरात देवधर्म नाही, घरात कुठलीही उपासना नाही. त्यांचा दृष्टिकोन काय असणार परमार्थाकडं पाहायचा. म्हणजेच जो जसा आहे तसाच तो त्याच्या आयुष्याकडं पाहणार. हे सगळं इंद्रियांमार्फत घडतं आणि इंद्रियांमार्फतच पाहिलं जातं, अनुभवलं जातं. यात चूक काही नाही. परमार्थ इंद्रियांच्या पलीकडे आहे हे समर्थ इथं सूक्ष्मतेनं सुचवतायत. त्यासाठी तो तसा सद्गुरूंकडून श्रवण झाला पाहिजे. ते म्हणतात, संपदे विण जो दिवसा तो निरार्थक. संपदा म्हणजे संपत्ती आणि दिवसा म्हणजे धाडस करणं. ज्याच्याजवळ संपत्ती नाही तो मोठं धाडस करू शकत नाही. पण संपत्ती नाही आहे, संपदे विण आणि धाडस मात्र करतोय. संपदे विण जो दिवसा तो निरार्थक असं समर्थ म्हणतात. ते धाडस निरर्थक ठरतं. म्हणजेच इंद्रियांपलीकडे असलेल्या गोष्टींबद्दल जे इंद्रियांमध्ये आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित करू नये. इंद्रियांपलीकडे जाण्याच्या अभ्यासाला लागावं हे ते सुचवत आहेत. दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास, जर आपण देहबुद्धीवरती आहोत तर आत्मज्ञान केवळ शाब्दिक समजून घ्यायचं आणि त्या शब्दांच्याच मार्फत तर्क लढवून प्रश्न उपस्थित करायचे, ही नुसती वाचाळता आहे. प्रत्यक्ष पदार्थ तोंडात घातल्याशिवाय जशी चव कळणार नाही, तसं प्रत्यक्ष सद्गुरुपदिष्ट साधनेत गेल्याशिवाय देहाची मनाची जाणीव नसतानाही आपण असतो हे कळणार नाही. समर्थ अगदी कडकपणे म्हणतात, नाही ज्ञानाची संपदा अज्ञान दारिद्र्ये आपदा, भोगल्याच भोगी सदा शब्दज्ञानी. शब्दज्ञानाला समर्थ अज्ञानच म्हणतात बरं का, आणि आहेच ते. ज्ञान म्हणजे आत्मज्ञानच आहे. स्वरूपाकार होऊन जाणं हीच खरी ज्ञानाची अवस्था. समर्थ म्हणतात, हे ज्ञान ज्याच्याजवळ नाही तो अज्ञानीच आहे, दरिद्रीच आहे. प्रत्यक्ष ते ज्ञान पाहिजे. नुसत्या शब्दज्ञानाला काही किंमत नाही. शब्दज्ञानानं अभिमान मात्र वाढतो, कळलं असं वाटतं, आणि मग अभिमानानं देहबुद्धी दृढ होत होत जन्ममरण फेरा सुरूच राहतो. भोगिल्याच भोगी सदा अशी त्याची अवस्था राहते. समर्थ सुचवतायत की आत्मज्ञानापाशी शब्दज्ञानाचं काहीही काम नाही. साधकानं शब्दज्ञानाच्या या अभिमानरूपी कचाट्यातून सुटलं पाहिजे. पुढे आता समर्थ काय उपदेश करतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.